शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. विधान परिषदेसाठी ठाकरेंकडून जे नाव येईल त्यासाठी सहकार्य करणार. अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांची भूमिका. माझ्या राज्यसभेच्या निवडीवेळी मवियातील सर्व पक्षांनी मदत केल्याचाही उल्लेख. सुनेत्रा पवारांना सर्वांनी पाठिंबा द्यायला पाहिजे. मुख्यमंत्री फडणवीसांचं सर्व पक्षांना आवाहन. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध झाल्यास महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला साजेसं असेल. फडणवीसांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये पाठिंबा देण्याची मागणी. काँग्रेस लढण्यावर ठाम असताना पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देऊ नये. ठाकरेंच्या सेनेतील वरिष्ठ नेत्यांची भूमिका. आज किंवा उद्या अधिकृत भूमिका जाहीर करणार. तर राहुरी पोटनिवडणुकीसाठी स्थानिक पदाधिकारी आग्रही. बारामती पोटनिवडणूक लढवण्यावर काँग्रेस ठाम. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा पुनरुच्चार. उद्या दुपारपर्यंत उमेदवार जाहीर करणार. बारामतीकर कोणासोबत आहे सर्वांना माहिती आहे. विरोधकांना लढायचं असल्यास त्यांनी लढावं. जय पवार यांची प्रतिक्रिया. विलिनीकरणासंदर्भात सुनेत्रा पवार पार्थ पवार ठरवतील. जय पवारांची माहिती. सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र मागे घेतलं जाणार नाही. राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याची TV9 मराठीला माहिती. पत्रामध्ये 10 मार्चपर्यंतचे पत्रव्यवहार ग्राह्य न धरण्याचा उल्लेख. सुनेत्रा पवारांच्या पत्राचा वाद सुरू असतानाच राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना देवगिरीवरून फोन. सुनेत्रा पवारांच्या दौऱ्याचं कारण सांगून माहिती मिळवण्याचा प्रयत्न. पक्षीय वाद सुरू असल्याची चर्चा. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीमधल्या अंतर्गत संघर्षामुळे दादांच्या आमदारांमध्ये चलबिचल. 15 ते 20 आमदारांचा थेट शरद पवारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न. एका मंत्र्यानं विलिनीकरणाबाबत पवारांची भेट घेतली. सूत्रांची माहिती. भोंदू खरात हवालाच्या माध्यमातून दुबई ऑस्ट्रेलियासह 4 ते 5 देशांमध्ये मनी लॉन्ड्रिंग करायचा. रोहित पवारांचा ट्विट करत आरोप. भ्रष्ट अधिकारी आणि नेत्यांचे हजारो कोटी पाठवल्याचाही दावा. दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळांकडून अपघात स्थळाची पाहणी. मृतांच्या नातेवाईकांचा नेत्यांसमोर आक्रोश. विहिरीच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा. प्रशासनानं विहीर बुजवली. पंढरपूरच्या नातेपुतेजवळ नीरा कालव्यामध्ये कार कोसळली. दुर्घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू. कार मुंबईवरून पोणशिरसकडे जात असताना दुर्घटना. गाडी चालक सुनील टिळेकर बचावले. पत्नी आणि सासू सासऱ्यांचा मृत्यू. सातारा जिल्हा परिषद सभापतींच्या निवडीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून बहिष्कार. सदस्यांकडून सभागृहाबाहेर आंदोलन करत निषेध. जिल्हाध्यक्ष निवडीवेळीच्या राड्यानंतर झेडपी आवारामध्ये कलम 144 लागू. सोलापूरच्या अंजनगावातील फरांडे महाराजांचं आंदोलन अखेर मागे. पालकमंत्री गोरे, माजी आमदार राजन पाटील आणि पोलिसांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार. शिवरायांचा पुतळा दुसऱ्या जागेवर बसवण्याचा एकमतानं निर्णय. सांगलीतील राम मंदिर चौकामध्ये उभारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हटवला. कोणत्याही परिस्थितीमध्ये पुतळा चौकातच उभारा, अन्यथा आत्मदहन. शंभू प्रेमींचा इशारा. एल्फिस्टन पुलाच्या अंतिम पाडकामासाठी मध्य रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक. रात्री 10:30 वाजल्यापासून उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. CSMT ते दादर लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार. केरळमध्ये काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला. प्रचारावेळी गाडी अडवून सुरक्षा रक्षकाला मारहाण. 2 जण ताब्यात. तर पश्चिम बंगालमधील प्रचारामध्ये काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींवर हल्ला. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.